काय करता? आ कवापासून वाचिता तुम्ही? किती दिवस झाले ज्ञानेश्वरी वाचिता? आता ज्ञानेश्वरी आता पोरी नेलती दामोजे हे असला ठिकाणा करून हो ना, पण कवापासून वाचिता? किती वर्ष झालं? आज 1 वर्ष तर वाचली. हां, हो 1 वर्ष झाले. येते का वाचता? हां किती वय तुमच्यावर? हां वय किती? माझं वय 85 मोर आहे. 85च्या पुढे. बरं, दिसतं का ज्ञानेश्वरी वाचायची? दिसते. मी कशी कळाली ज्ञानेश्वरी वाचा म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये? हे आम्ही ह्याला गेलो सावळ्यात. कुठं? सावळ्यात. हां लोणाजमध्ये लागले की काय 40 रुपयाला. हां मी आणली तिथून. हां आमच्या संग महाराज होते पैठणचे. हां म्हणले का आणलं? म्हणले हे आणले. हां म्हणले वाचवा येतं का? हां नाही. हां म्हणले मग काय करता? म्हणलं हाय तर नातं कोणतो पण त्याने घरी वाची दे. हां आणि म्हणले नाही त्याने वाचली. हां मग राहीन म्हणलं त्याची. तर ते म्हणले तसं ना करू. हां नुसतं माऊली नुसतं अक्षरागणीच माऊली करून पारायण करा म्हणले सगळं. हां मग पुढं काय होईल ते बघू. हां 2 पारायण केले तसे. 2 पारायण झाले आणि मग लागलं अक्षर फुटायला. अक्षर फुटाळलं म्हणजे हे माऊलीची कृपा आहे. हा आणि तुम्ही माऊली समोर रोज बसता ना वाचित? आता काय आहे ते? मग आता आनंद वाटतो काय? 12 महिने झाले पोरी नेली दामोजा. हां टाकला सगळा धिंगाणा. नाही, पण तुम्हाला आनंद वाटतो का? हा तुम्हाला आनंद वाटतो का नाही? आनंद नाही. मग असे किती लोक म्हातारे वाचित असतील? आता काय सांगा पण तुम्ही साध्य केलं का नाही? हे नीट करायचं कुठे हेच माहित नाही. आहे ते बायडिंग हा करतात बायडिंग त्याला. हो ना, काय घेते 10-5 रुपये काय मग घ्यायचे. आता बरं वाटतं का ज्ञानेश्वरी वाचल्यावर? हा बरं वाटलं ते काय अक्षर फुटाळले. तुम्ही शाळेत गेलता का? पारायण झालं एक बरं अक्षर फुटायचं झालं का? हो. म्हणजे अशा पद्धतीने आमच्या बेलापुरी गावात आणि ते पोरांनी हे भगवान बाबाची केलं आहे तर ते काय आमचे गुरुवारे भीमसिंग महाराज दुसरे महंत यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली आमची ही बेलापुरी आहे. तर आज साक्षात ज्ञानेश्वरीचा काय अनुभव असतो तर आमच्या ह्या गाववाल्यांनी यायला कुठलाही अनुभव नाही, कुठलं शाळेत गेलेले नाहीत, एकदम अडाणी माणसं म्हणलं तरी चालतं. पण आज ह्यांना ज्ञानेश्वरी वाचायली तर अज्ञान अशी होई ज्ञान ह्या पंक्तीप्रमाणे आमचे खरोखर ज्ञानेश्वरीचा अनुभव आहे हे स्वतः ह्या बाबांनी सांगितलेलं आहे. तर खरोखरच ज्ञानेश्वरी प्रत्येक वयस्कर माणसाने किंवा सगळ्यालाच गरज आहे. तर सगळ्यांनीच ज्ञानेश्वरीपाशी सकाळी बसलं पाहिजे. ज्ञानेश्वरी हे ज्ञान देती, वैराग्य देती, समाधान देती. समाधान हे कुठल्या वस्तूमध्ये भेटत नाही. तर ज्ञान समाधान हे फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भेटतं. लोक सुखी आहेत पण समाधानी नाहीत. तर समाधान खरंच प्राप्त करायचं असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरीपाशी बसावंच लागेल. ही आपली ज्ञानेश्वरी हा अनुभव आहे. आणि कुठलंच शाळेत गेलेले नाहीत, कुठला संता घेतली नाही, कुणापाशी गुरुपाशी बसले नाही. फक्त ज्ञानेश्वरी ही का वाचायला भेटली तर माऊलीच्या सोहळ्यामध्ये गेल्यानंतर सहज कोणीतरी एक सांगितलं, सहज तर म्हणजे माऊलीनेच सांगितलं. तर ते त्यांचा असा अनुभव आहे. आज ते शब्द वाचतात. अशा पद्धतीने हा अनुभव आमच्या बाबांनी सांगितलेला आहे.